नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी मध्ये जर तुम्ही शिकत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। व तुम्ही तुमच्या शाळा ज्या काही आहेत तर त्या ग्रामीण भागातल्या असतील किंवा शहरी भागातल्या असतील, पण तुमच्यासाठी विशेषतः इयत्ता 5वी मध्ये असताना ज्या काही शालेय स्पर्धा परीक्षा असतात तर त्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या स्पर्धा आहेत तर त्यामध्ये स्कॉलरशिपची परीक्षा एक आहे आणि दुसरी म्हणजे नवोदय म्हणजे जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा। तुम्ही साहजिकच या प्रवेश परीक्षांची तयारी करत असाल। सध्या साधारणतः हा व्हिडिओ शूट करतोय तो म्हणजे साधारणतः 20 जुलैला। तर सध्या नवोदय विद्यालयासाठी जी काही प्रवेश परीक्षा असते तर त्याचे फॉर्म भरणं चालू झालेलं आहे। 29 जुलै 2025 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला हे फॉर्म भरता येतात। तुमच्यापैकी कुणी या ठिकाणी परीक्षा देऊ इच्छित असेल आणि जर आणखी फॉर्म भरलेला नसेल तर लवकरात लवकर हा फॉर्म नक्की भरून घ्या, कारण शेवटच्या काही दिवसांमध्ये त्या ठिकाणी वेबसाईटवर लोड वाढतो आणि मग तिथं फॉर्म भरायला अडचणी देखील येऊ शकतात। मित्रांनो, या प्रवेश परीक्षेच्या बाबत जर बोलायचं झालं तर बाकी शालेय स्पर्धा परीक्षांपेक्षा ही परीक्षा थोडीशी वेगळी आहे। कारण स्कॉलरशिप परीक्षा असो किंवा NMMS असो किंवा मग MTS म्हणजे महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झाम वगैरे असो, यामध्ये तुम्हाला विशेषतः आर्थिक लाभ म्हणजे पैशाच्या रूपामध्ये वगैरे लाभ भेटत असतो। पण नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ही तुमच्यासाठी अगदी सुवर्ण संधी ठरणारी आहे, कारण ही परीक्षा जर तुम्ही पास जर झालात तर तुमच्या जिल्ह्यातल्या नामवंत अशा नवोदय विद्यालयामध्ये तुमचा प्रवेश जो आहे तर तो निश्चित होऊ शकतो। महाराष्ट्रामध्ये एकूण 34 नवोदय विद्यालय आहेत। प्रत्येक जिल्ह्यासाठी एक नवोदय विद्यालय या पद्धतीने हे कार्यरत आहेत। मित्रांनो, नवोदय विद्यालय हे CBSEच्या पॅटर्ननुसार चालतात आणि 6वी ते 12वी या एवढ्या वर्षांसाठी अगदी मोफत असं शिक्षण तुमचं तिथं होऊ शकतं। गुणवत्तापूर्ण शिक्षण असतं आणि म्हणूनच या ठिकाणी या विद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याकडं पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा कल असतो। आता इथं या थोडंसं प्रवेश परीक्षेबद्दल जर बोलायचं झालं तर एकूण 100 गुणांची प्रवेश परीक्षा असते। 80 प्रश्न असतात। ठीक आहे, यामध्ये हे सगळे प्रश्न जे आहेत तर ते 3 विभागांमध्ये विभागलेले असतात। यामध्ये पहिला जो आहे तर तो मेंटल ॲबिलिटी टेस्ट। ठीक आहे, याला आपण मानसिक क्षमता चाचणी म्हणू शकतो। आकृती आधारित बरेचसे प्रश्न असतात त्याच्यामध्ये। याचे एकूण 40 प्रश्न असतात। ठीक आहे, आणि 50 गुण असतात याचे। ठीक आहे, 50 मार्क्स आणि प्रश्नांची संख्या किती असते बरं? 40। त्यानंतर दुसरा जो काही भाग असतो तो म्हणजे अरिथमॅटिक टेस्ट म्हणजेच अंकगणिताचा। याचे एकूण 20 प्रश्न असतात, ज्याचे एकूण गुण होतात 25। आणि तिसरा जो काही भाग असतो तर तो म्हणजे लँग्वेज टेस्ट। साधारणतः मराठी भाषेवरचे हे प्रश्न असतात आणि बहुतांश ह्याच्यामध्ये आपल्याला उतार्यावरचे प्रश्न पाहायला भेटतात। तर ह्याचे देखील 20 प्रश्न असतात आणि याचे मार्क्स असतात 25। म्हणजे एकूण या ठिकाणी 80 क्वेश्चन्स असतात आणि एकूण जे काही गुण असतात ना तर ते 100 गुण असतात। ठीक आहे, 100 मार्क्स असतात। कालावधी असतो या परीक्षेचा 120 मिनिटांचा। आता ही परीक्षा जर पास व्हायचं असेल तर कॉम्पिटिशन आहे का? तर यस, कॉम्पिटिशन बऱ्यापैकी आहे म्हणता येतं, कारण निश्चितच याच्यापासून जो काही पुढं जो शैक्षणिक लाभ भेटत असतो तर तो प्रचंडच म्हणावा लागेल। या नवोदय विद्यालयांमधल्या 75% सीट या आणखी एक सुदैवानं म्हटलं तर 75% सीट या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात आणि 25% सीट ज्या आहेत तर त्या शहरी भागासाठी राखीव असतात। इथं आरक्षण देखील आहे। तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये आहेत तर त्यानुसार तुम्हाला आरक्षणाचा लाभ देखील भेटू शकतो। आता इथं सगळ्यात महत्त्वाची जी काही अडचण असते ते म्हणजे तुम्हाला जो काही तुमचा शैक्षणिक अभ्यासक्रम आहे, मग त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, गणित, मराठी, इंग्लिश हे सगळे विषय जे आहेत तर याचा अभ्यास करून वरतून तुम्हाला या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करणं हे कदाचित अवघड जाऊ शकतं। का बरं? कारण या ठिकाणी मेंटल ॲबिलिटी टेस्ट जो आहे तर हा घटक तुमच्या नेहमीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये नाहीये। अरिथमॅटिक टेस्ट जे काही आहे तर हा देखील घटक बऱ्यापैकी वेगळा आहे। लँग्वेज टेस्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी उतारे येतात, पण उतार्यांवर आधारित असणारे काही मराठी व्याकरणाचे, मराठी शब्दसंग्रहाचे देखील प्रश्न येत असतात। आणि मग याच दृष्टीनं अगदी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागापर्यंत विद्यार्थ्यांना या नवोदय प्रवेश परीक्षेसाठी अगदी माफक किमतीमध्ये मार्गदर्शन मिळावं यासाठी आपण एज्युमॉल या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या ठिकाणी एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करत आहोत। मित्रांनो, बॅचची जी काही फीस आहे तर ती फक्त 1499 रुपये आहे आणि या बॅचमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी सगळे अनुभवी शिक्षक आहेत।
म्हणजे असं नाही आहे की 3 विषय हे एकच फॅकल्टी शिकवते, तर असं नाही आहे. तर हे 3 घटक शिकवण्यासाठी आपल्याकडं एकूण 5 जणांची टीम आहे. विविध स्पर्धा परीक्षांचा अनुभव असणारे आणि विविध क्षेत्रामध्ये कर्तृत्व दाखवलेले असे हे या ठिकाणी अध्यापक मंडळी आहे. मित्रांनो, यामध्ये अजित सर आहेत, अभिजित सर आहेत, मी स्वतः मयूर सर, पूजा मॅडम आहेत आणि गोपाल सर यांच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी हे लेक्चर जे आहेत तर हे आपल्या एज्युमॉल या ॲपवर अगदी लाईव्ह स्वरूपामध्ये पाहता येतील. समजा तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स अटेंड करता आलं नाही तर ते रेकॉर्डेड स्वरूपामध्ये नंतर तुम्हाला कितीही वेळेस पाहता येईल. त्यासोबतच आपलं स्कूल एज्युमॉल नावाचं या ठिकाणी यूट्यूब चॅनल देखील आहे. त्यावर देखील आपण बराचसा कंटेंट हा अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करत असतो. त्यामुळं या एक्झामबद्दल त्यासोबत इतरही ज्या काही शालेय स्पर्धा परीक्षा आहेत, मग त्यामध्ये अगदी स्कॉलरशिप परीक्षा आहे किंवा मग NMMS परीक्षा आहे, महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन आहे किंवा सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा जी आहे, तर या सगळ्या परीक्षांबद्दलचे लेटेस्ट अपडेट्स आणि त्यासोबतच त्यांचा सिलेबस जो आहे तर त्याबद्दल अधिकृत असं मार्गदर्शन करणारे भरपूर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर देखील उपलब्ध असतात. तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका असेल, मनामध्ये प्रश्न जर असेल याच परीक्षेबद्दल नाही तर इतर कोणत्याही शालेय स्पर्धा परीक्षेबद्दल, तर नक्कीच तुम्ही आपला हा जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तर यावर नक्की संपर्क साधू शकता. आमच्याकडून तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या त्या शंकेचं निरसन करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. तर मित्रांनो, या ठिकाणी नक्की एकदा ही जी काही बॅच आहे तर हिचे डेमो लेक्चर्स पहा. विशेषतः आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला लेक्चर्स मिळूनच जातील. आता बॅच जर घ्यायची असेल तर साहजिकच प्ले स्टोअरवरून तुम्हाला या ठिकाणी आपलं एज्युमॉल ही जी काही ॲप आहे तर ही डाउनलोड करता येईल. ॲपची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ओके, तर एकंदर अत्यंत महत्त्वाची अशी ही शालेय जीवनामधली परीक्षा, विशेषतः 5व्या वर्गातले जे काही विद्यार्थी येतं तर त्यांच्यासाठी या ठिकाणी ही परीक्षा तुम्हाला जर 6वी आणि त्याच्या पुढचं शिक्षण अत्यंत उत्तम पद्धतीनं जर करायचं असेल तर ही परीक्षा नक्की या ठिकाणी मित्रांनो द्या. 13 डिसेंबर, ठीक आहे, यावेळेसची परीक्षा जी आहे तर ती कधी आहे बरं? 13 डिसेंबर 2025ला. म्हणजे एकूण जर पाहायला गेलं तर आणखी 4-4.5 महिन्यांचा कालावधी आहे. सिलेबस पाहता या ठिकाणी तुम्ही अगदी व्यवस्थित पद्धतीनं प्लॅन करून व्यवस्थित टाइम टेबल बनवून जर ह्याचा अभ्यास पूर्ण केला तर हा 4-4.5 महिन्यांचा कालावधी पुरेसा ठरणार आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, तुम्हाला या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. काहीही अडचण असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.